सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 564 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। शनिवारी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया सुद्धा पार पडली आहे। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा शनिवारी पूर्ण झाला असून अंतिमतः 564 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। नॉर्थकोट प्रशाला येथील 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेनंतर शहरात राजकीय वातावरण तापलं असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षांची अधिकृत चिन्हे देण्यात आली, तर अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगानं निश्चित केलेली विविध मुक्त चिन्हे वाटप करण्यात आली। बंडखोर उमेदवारांनाही स्वतंत्र चिन्हे देण्यात आल्यानं अनेक प्रभागांमध्ये नवीन राजकीय चर्चा आणि गणितं रंगू लागली आहेत। यावेळी काही प्रभागांमध्ये चिन्हांवरून उत्सुकता आणि कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं। काही चिन्हे पारंपरिक ओळखीची असल्यानं मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली, तर काही अनोख्या चिन्हांमुळे प्रचारात वेगळेपण दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चिन्ह वाटप पूर्ण होताच उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून पदयात्रा, बैठका, प्रचार फेऱ्या यांना वेग येणार आहे। महापालिका निवडणूक ही शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जात असून यावेळी काही प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती पाहायला मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवार मोठ्या ताकदीनं मैदानात उतरल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्ह आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणातील बंडखोर आणि चर्चेतील उमेदवारांना मिळालेली ही चिन्हे: प्रभाग 3मध्ये बाबूराव जमादार टीव्ही, प्रभाग 5मध्ये राजू आलुरे ऑटो रिक्षा, शीतल झाडगे कपाट, प्रभाग 6मध्ये मनोहर सपाटे टोपली, रेखा गायकवाड पांगुळगाडा, प्रभाग 9मध्ये अरविंद शिंदे शिलाई मशीन, प्रभाग 10मध्ये विठ्ठल कोटा गॅस सिलेंडर, प्रभाग 21मध्ये अमित अजनाळकर बॅट, प्रभाग 22मध्ये शीतल गायकवाड फुगा, प्रभाग 23मध्ये नवनाथ भजनावळे रोड रोलर, प्रभाग 24मध्ये शैलजा राठोड सिलिंग फॅन, रश्मी विशाल गायकवाड फुगा, प्रभाग 26मध्ये राजेश काळे एसी, श्रीहरी हिरेमठ पांगुळगाडा, अरुण मोरे कपाट यासह इतर अपक्ष उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली। तर सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक आकडेवारी अशी आहे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज 1460, त्यामध्ये वैध नामनिर्देशित उमेदवार 1096, तर उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार 532, अंतिम निवडणूक लढवणारे उमेदवार 564 जण आहेत। महापालिका निवडणुकीसाठी साधारणतः 10 दिवस प्रचारासाठी राहणार आहेत। दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत राहणार आहे। या दरम्यान प्रचाराची रणधुमाळी जोरात राहणार आहे। मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे। दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे। 19 जानेवारी 2026 पर्यंत निकाल शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे।